कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे। या सभेला 10 ते 12,000 जनसमुदाय उपस्थित होता। या सभेला संबोधित करताना राऊत म्हणाले की देशामध्ये जर आपल्याला जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आणली पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय महाराष्ट्रात आदिवासी जनतेला न्याय नाही। आदिवासी मतदारसंघ असताना देखील मागील आमदार नितीन पवार यांच्याकडून आदिवासी सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये अपयशी ठरले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदिवासी सर्वसामान्य जनतेसाठी लढा उभा करणारे, शासनाशी संघर्ष करणारे कॉम्रेड जे.पी. गावित सारख्या लढाऊ नेत्याला विधानसभेत पाठवावे लागेल आणि ही जनता नक्कीच विधानसभेत पाठवेल। यावेळी खासदार भगरे यांनी सुद्धा मनोगतामध्ये सांगितले की जे.पी. गावित यांची निशाणी 1 नंबरची आहे, त्यांना लीड सुद्धा 1 नंबर देऊन निवडून द्यायचा आहे। यावेळी कळवणचे नेते रवींद्र बाबा देवरे, डॉक्टर डी.एल. कराड, राम चौरे, चिंतामण गावित आदींनी मनोगत व्यक्त केले। यावेळी उपस्थित मोहनराव गांगुर्डे, शैलेश दादा पवार, प्रदीप पांडा पगार, भरत शिंदे, मंदाकिनी भोये, एकनाथ भोये, पंकज ठाकरे, सकाराम भोये, रमेश कहांडोळे, रणजित गावित तसेच शिवसेना, ठाकरे गट, शिंदे गट, कळवण आणि सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 15 रुपये आमच्या बहिणींची किंमत, त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय साहेब तुम्ही सुद्धा सरकारमध्ये असणार आहात द्या। मी काम करतो लक्षात 10 दिवसापूर्वी विकास आघाडीने सुद्धा केलेली आहे। राहुल गांधी, उद्धव ठाकरे साहेब होते, शरद पवार होते आणि आम्ही ठरवलंय हे 500 रुपये वगैरे बहिणींना आपण 1000 रुपये द्यायचं। आता सगळ्या बारक्या त्यासाठी मागत बहिणा 3000 द्यायचा मिळालेला आहे। त्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये मोफत प्रश्न द्यायचं ठरवलं। मोफत प्रवास याला राज्य करणं चालवलं। तरुण बेरोजगार त्याच्या हाताला काम द्यायची जरी आमच्या सरकारची आहे आणि जोपर्यंत हाताला काम मिळत नाही, नोकरी नाही, तोपर्यंत बेरोजगार तरुणांना 4000 द्यायचं आम्ही ठरवलं। शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत आपण माफ करणार आहोत आणि कुटुंबावरती एकदा संकट येतात, आजारपण येतात आणि आता प्रत्येक गावागावामध्ये रात्रीच्या वेळेस प्रमुख कार्यकर्त्याला बोलवतात। त्याला कोणाला 30,000, कोणाला 50,000 आता पैसे वाटायचं काम सुरू झालेलं आहे आणि आता निवडणुकीला फक्त 4 दिवस राहिलेले शिल्लक। आज 16 तारीख, 20 तारखेला मतदान होणार आहे। त्यामुळे 4 दिवसामध्ये कोणीही आपल्या गावामध्ये गस्त घालायची आहे। आपले जे चौफुल्या आहेत रस्त्याच्या तिथं कार्यकर्त्यांनी थांबायचं आहे। अनेक ठिकाणी पैसे घेऊन येणाऱ्या गाड्या रात्रीच्या 2 वाजेला आपल्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला उठवतात, त्याच्याकडे पैसे देतात आणि ते म्हणतात की तुमच्या गावामध्ये सर्व एकत्र आणा, हे पैसे तिथं वापरा। अशा प्रकारचं आता नवीन अशा प्रकारची त्यांची प्रचाराची यंत्रणा सुरू झालेली आहे आणि म्हणून आपल्या संबंध आपले जे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा CPM असेल, सगळ्या कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भागवत गायकवाड, सुरगाणा।